आज दुपारचे जेवण नाही, तर आज सुट्टी स्पेशल आहे. एकदम छान असा नाश्ता, आलू पराठा आणि त्याच्यासोबत चटणी. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर आज आहे ख्रिसमस, म्हणजे ख्रिसमसच्या दिवशी सुट्टी होती सगळ्यांनाच आणि मग रात्री झोपताना सियाने सांगितलेलं होतं मला, की मला आलू पराठा आणि ऑरेंजचा ज्यूस पाहिजे. उद्या सकाळी सुट्टी आहे, मी दूध पिणार नाही. आणि तिने पिंकी प्रॉमिस माझ्याकडून करून घेतलं होतं. आता पिंकी प्रॉमिस काय असतं हे ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत की नाही त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे आणि स्पेशली मुलींचं तर ते असतंच. काय झालं की त्यांना पिंकी प्रॉमिस करायचं आणि मग आपल्याला ते करायलाच लावतात. तर मग काय सकाळी ती उठण्याच्या अगोदर मी सगळं मस्त तयारी केलेली होती. बटाटे वगैरे उकडून ठेवले आणि इकडे मी कांदा चिरून घेते. ठेचून घेतलेला आहे अद्रक, लसूण आणि थोडीशी हिरवी मिरची कारण की त्याने आलू पराठ्यांना खूप छान टेस्ट येते. तर बटाटा परतून घेऊन पण आलू पराठा बनवते कधी-कधी आणि बटाट्यामध्येच फोडणी किंवा असंच नाही का कांदा आणि थोडेसे मसाले मिक्स करून सुद्धा आपण आलू पराठे बनवू शकतो. पण त्या तुलनेने हा परतलेला बटाट्याचे जे पराठे आहेत ना, ते जास्त छान लागतात किंवा आवडतात आमच्या घरात तरी. म्हणजे आमच्या घरात असंच जास्त आम्ही बनवते. तर कांदा परतलेला आहे, त्याच्यात जे वाटण होतं ते कढीपत्ता, जिरी, मोहरी आणि थोडेसेच मसाले. परत मी हळद आणि मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. कारण की हिरवी मिरची जरी वाटून टाकलेली असली की नाही तरीसुद्धा छान टेस्ट येते. परत मीठ टाकलं, छान मिक्स केलं आणि मॅश करून घेतलेला जो बटाटा आहे की नाही तो सगळा याच्यात परतण्यासाठी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. बटाटा तुम्ही स्मॅशरने मॅश करा किंवा मग किसून घेतला ना तरीसुद्धा चालेल. पण असंही पटकन होऊन जातं. तर छान परतलं, एक 5 मिनिटात होऊन जातं. तरीसुद्धा एक 2-3 मिनिटं झाकून ठेवायचं म्हणजे चांगली वाफ निघते. त्याच्यानंतर बघा कणिक पण अगोदरच मळून ठेवलेली होती, पण तिला परत एकदा छान तेल लावून थोडंसं नाही का गोळसून घेतली म्हणजे ती अजून सॉफ्ट बनते आणि मग पराठे एकदम लुसलुशीत आणि एकदम मस्त होतात. तर लगेचच खायचे होते त्याच्यामुळे मग नाही का पटकन मी ताटातच काढून घेतलं सगळं बटाट्याचं सारण आणि करायलाच घेतले. कारण की सकाळी थोडंसं सुट्ट्या म्हटलं की नाही थोडं उठायला उशीर आणि सगळं असं लेट-लेट होतं. तरीसुद्धा एक 9, 9:30 आणि 10च्या आतमध्ये नाश्ता व्हावा असं मला तरी वाटतं. कारण की मग परत 10च्या पुढे गेल्याच्या नंतर नाश्ता आणि जेवण काही ह्याच्यात काही फरकच जाणवत नाही. त्याच्यामुळे 10च्या आत तरी कमीत कमी व्हावं असं असतं त्याच्यामुळे. तर चपाती आपण जशी घेतो की नाही त्याच्यापेक्षा छोटाच गोळा घ्यायचा आणि पुरणपोळीसारखं उंडा करून त्याच्यात पूर्ण सारण घालायचं. छान बंद करायचं कारण की तिथे जर व्यवस्थित बंद नाही झालं ना, तर आलू पराठा फुटतो आणि स्पेशली बघा आलू जर व्यवस्थित मॅश नाही झाले ना, तरीसुद्धा फुटतात. पण त्याच्यासाठीच ते चांगले मॅश करून घ्यायचे किंवा किसून घ्यायचे, मग नाहीत फुटत. आणि कणिकवर सुद्धा खूप चांगलं डिपेंड असतं, की जर कणिक घट्ट असेल ना, तर आलू पराठा चांगला होत नाही. फुटतो किंवा मग असं तो एकदम जाडसर बनतो. तो पण काही एवढा खास लागत नाही, म्हणजे मला तरी असं वाटतं. त्याच्यामुळे कणिक किती तुमची छान झालेली आहे की नाही मळून त्याच्यावर डिपेंड असतं आणि असं तूप लावून मस्त खरपूस भाजून घ्यायचं. स्पेशली पराठ्यांना तूप लावले की नाही तर असे एकदम क्रिस्पी होतात, सॉफ्ट पण होतात आणि ते वेगळंच क्रिस्प असतं तुपाचा. त्याच्यामुळे ना खूप टेस्टी लागतात खायला. त्याच्यानंतर बघा असे मस्त मग मी गरमागरम पराठे बनवले. त्याच्यानंतर मग लगेचच मी ज्यूस पण बनवून ठेवलेला होता. कारण की म्हटलं तिला उठवायचं आणि सांगायचं, "तुझं आवरून घे पटकन, मी सगळं तयारी केलेली आहे." म्हणजे तोपर्यंत आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला आणि तिला गरमच परत खायला दिलेला होता. कारण की पराठे तरी आमच्याकडे नाही का गरम-गरमच प्रत्येकाला मी ताटातच देते काढून, असं बनवून वगैरे ठेवत नाही. तर बघू शकताय मस्त असा फुगतो पण असं छान जर लाटले आणि छान जर सगळी तयारी असेल की नाही, असं मस्त आलू पराठे झालेले होते. तर असा होता आजचा आमचा सकाळचा नाश्त्याचा बेत आलू पराठे आणि त्याच्यासोबत की नाही मी चटणी पण बनवलेली होती. टोमॅटो गॅसवरती भाजून पुदिना आणि त्याच्यात एक हिरवी मिरची, मीठ वगैरे टाकून आणि खूप टेस्टी झालेली. पण माझ्याकडून ते शूट करायचंच राहून गेलं. म्हटलं सिंपलच आहे ना, त्याच्यामुळे मी असं काही शूटच केलं नाही. परत परत वाटलं की करायला पाहिजे होतं. तर असा मस्त होता आजचा नाश्ता. एकदम गरमागरम आलू पराठे सोबत दही, चटणी असली तरी दही लागतंच आणि छान चटणी होती सोबत ऑरेंजचा ज्यूस. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा. या जेवायला. धन्यवाद.